सत्ते कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. सगळे सांगतात त्या देवाची आहे, सगळे आपलं काही खरं नाही महाराज. देवाला आपल्याला किती दिवस ठेवायचे आणि कोणी दिवस उचलायचे हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. माणसं उगाच मी 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 मीच हे सगळं मीच करायला तू काय करणार काय होत नाही. माणसं काय होतं सांग. माणसं म्हणतात मी केलं म्हणून सप्त झाला गपची बसून. अजाबात मी हे शब्द वापरायचा आणि परमार्थामध्ये एक शब्द घातक आहे त्याचं नाव मी. परमार्थामध्ये मी हा शब्द चालत मी हा शब्द वापरायचा पण कुठं? संसारामध्ये. संसारामध्ये मानानं जगायचं मला मानानं. आपल्या चौकटीला कोणाचं पोट वळलं तर त्याच्या टंकात बसायचं लागणार. त्याच्या घराला भूतपूर सांगायला गेलं नाही आणि सकाळी उठून टोपाव बसले. त्याला म्हणायचं मी लाज तिकडं लाज धरत नाही आणि इथं लाजल्याशिवाय कीर्तनाला आम्हाला कोण सांगितलं होतं काय? आम्हाला कोण फोन करतात कीर्तनाला इथं सांगायचं काम आहे? अजाबात नाही. मीच शब्द घातक आहे परमार्थामध्ये. अहममतेची आलवड सवडी माते नपवतीची बापुडी जन्म मरणाची धोतडी ढवळे तठेले दिलभर जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. म्हणून माझी मला विनंती आहे आणि अभिमान कोणाला येत नाही बरं का. अभिमान लई चापटं आहे. मातर कधीच मेलेल्या उंदरावर झडप घाली आणि जित्ता पकडल्याशिवाय अभिमान जे पाराकडे येत नाही, पट्टी देत नाही, पट्टी हात केल्याशिवाय हात नाही, त्याच्याकडे अभिमान कवाच जात नाही. जे दररोजच पारा मोडतंय त्याला मर्दंगाचार्याला अभिमान, टाळकरेला अभिमान, महाराजाला इतका चाप्टर आहे ते अभिमान. ते अभिमान म्हणते येड्याकडे जाऊन काय फायदा केलं हे नाही ते येडीला काय बाहेर सारखं आणि सासर तिला काय त्या बाहेरचा सासरचा फरकच कळत नाही. तिकडे जाऊन आपला फायदा काय? पण म्हणतोय अभिमान. मग अभिमान इतका चाप्टर आहे नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाची पाटी सज्ञानाचे झोंबे कंटे नाना